त्यानंतर हरेश भाने सुद्धा आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचे सन्मान केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं बाळू सनी भाने. त्याच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम त्याचा मित्रवर्ग सातत्याने करत असतात. योगेश भाने असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील. तर मॅच सुरू होते. पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. RBS उंबरठे संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालाय आणि पहिल्या फेरीतील तिसरी मॅच इथे सुरू होईल. पिसिवली संघाने नाणेफेकी जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला आमंत्रित केले ते तिसगाव संघाला. जाऊया आपण पहिल्या सत्रासाठी आमचे सहकारी समालोचक भाऊ पाटील यांच्याकडे. पहिला चेंडू इथं डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे संजयच्या माध्यमातून. लॉर्ड्स प्रमाणे आपण तिसरा सामना खेळतोय. पहिल्या फिरतीला तिसरा सामना आहे. यानंतर सामना असणार काकाडवाडी विपक्ष गुरु दत्तकृपा 11 वडवली. संजय गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क होतोय. हा चेंडू खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला चेंडू जातोय आपण मिड ऑफ वरून जबरदस्त क्षेत्ररक्षक चेंडूला फीड करतो. एकच धाव इथे विजयने आपलं खातं उघडलंय आणि खातं देखील उघडलं तर तिसगाव संघाचं. दोन बलाढ्य संघ आपण पाहू शकता. बाजूबाजूची गावं तिसगाव आणि पिसवली. खूप चांगला सामना झाला. टॉस आपण इथं विकेटच्या आधारे टॉस आपण इथं सामना जिंकला. RBS उंबरठे संघाने भूषणचं कौतुक करत. पुन्हा इथं संजय गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क होतोय. हा चेंडू खूप चांगला फटका होता. यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. मिड ऑनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. भावेश आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण आणि खूप चांगली गोलंदाजी संजयच्या माध्यमातून बघायला मिळालंय. संजय एक असा खेळाडू आहे की अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजी खूप चांगली करतो. फलंदाजीत आल्यानंतर फलंदाजी देखील आणि क्षेत्ररक्षण करताना देखील खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतो. तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी करतो संजय पिसोली संघाच्या माध्यमातून. पण गोलंदाजी मार्फत संजय राईट राऊंड तिकडनं मार्क करतो. स्ट्रायकिंगला बाबूला आपण पाहू शकता. हा चेंडू सुरेख फटका यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर ना. वन बाउंड चेंडू लॉंग ऑन सीमारेषा पार देत दनादन चौकार. थँक्यू. तर अनिकेत उर्फ बाबू खूप चांगली फलंदाजी करतो. यावेळेला पॉवर प्लेचा षटक आहे. 5 षटकांचा सामना आहे. 2 षटक पॉवर प्ले असणार आहे. नितीन मी कौतुक करेल या आधीच्या सामन्यामध्ये भूषणचं कौतुक करेल. काय फलंदाजी केली. एकतर्फी अभिनय केला आणि संघाला मात्र आपण इथं सेमीफायनलमध्ये दाखल दिला आणि वाईट कॅट एंट्री भेटल्यानंतर या संघाची खूप चांगली कामगिरी झाली. पुढे संजय गोलंदाजी मार्क राईट राऊंड तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला अनिकेत. हा चेंडू ऑन साईडला पुल केलाय. पंचांचा इशारा काय तो पाहायचं यावेळेला. जय पवार आम्हाला इशारा करतीलच. इशारा येणं अजून बाकी आहे. डिसिजन पेंडिंग आहे अजून. जय पवार सर डिसिजन वेट करतात ते देखील. षटकार. कारण जय पवार असले की आपण इथं योग्य डिसिजन येतं. म्हणजे वेळ लागेल पण योग्य डिसिजन येतं. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. तर उद्या आपण पहिले तर पप्पू म्हात्रे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त जेवणाची आपण सोय देखील केलेली आहे. पण नितीन आपण नसणार आहे उद्या. हा चेंडू लिडिंग यायचे यावेळेला. फलंदाज बाद होतो यावेळेला. बिग विकेट. संजयने बघा चांगला रिप्लाय दिला. चला एकत्र येऊ नका पिसुली संघ. जरा संजय थोडासा वेळ कमी घ्या. कारण प्रत्येक सामना आम्हाला 5 षटकांचा खेळायचा आहे. तर तिसगाव संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. 3 षटकाराला मनोज गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक मैदानावर येतोय. आत्ताच ज्याने एक विक्रम नोंदवला 2020 मध्ये तो सागर गायकवाड येतोय. आता कशा प्रकारचा फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर येतोय यावेळेला. विवेक येतोय. विवेक कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण संजयने एक विकेट मिळवला या षटकामध्ये. अनिकेतला बाद केला. धावसंख्या 11 धावा आपण पाहू शकता. विजय स्ट्रायकिंगला एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. शांत स्वभावाचा खेळाडू विवेक.
हा चेंडू खोदून काढला यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय लॉंग ऑनला. एकच 10 मिनिटे चांगलं क्षेत्र शोधतंय. कॅप्टन आहे तिथे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. 12 धावा आपण पाहू शकता. स्ट्राईक एंडला फलंदाज सर्वात आक्रमक असा फलंदाज आणि कल्याण डोंबिवलीची आन बॅन शान ज्याने आपण इथं 100 धावा कुठल्यात. तर काकवाल संघ आणि वडवली संघ दत्तकृपा वडवली संघ आपण आयोजकांशी संपर्क साधा आहेत. चेंडू लॉफ केला यायला आपल्या नावाचा परिचय देतो. चेंडूला फेकून देतो. वाईट इश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर षटकार. तर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 18 धावा. विवेक गोलंदाजी मार्कवर. चेंडू खूप चांगला होता. पायचीचा अपील. पंच दाखवतात की यावेळेला चेंडू एक्झॅक्टली पिचिंग झाला कुठे. एक धाव इथे कंप्लीट केले. पंच दुसरी धाव होते का आणि 2 धावा. विजेला देखील आता मात्र वेगाने धावावं लागतंय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. कारण सागरच्या बरोबर जो फलंदाज असतो त्याला मैदानामध्ये खूप धावावं लागतं कारण सागर खूप वेगाने धावतोय. लेगबायच्या स्वरूपात आपण इथे 2 धावा आहेत. यानंतर सामना असणार आहे गौदी काकडवाल विपक्ष आपण इथं दत्तकृपा वडवली सी. या दरम्यान सामना असणार आहे दत्तकृपा 11 वडवली सी मध्ये सामना असणार आहे. तर वडवली संघाचे संगणक इथे आलेले आहेत. विवेक चेंडू चेंजा पेस अडब्या बॅटने चेंडूला मिड विकेट सीमारच्या पार चेंडूला धाडाच्या डॉट चेंडूची समाप्ती. लवकर शॉट सिलेक्शन केलं यावेळेला. पुन्हा विवेक गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतो विवेक. सेकंडला सागर गायकवाड. चेंडू ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. थँक्यू डीजे. धर्मवीर चषक प्रतिभा मडवीने ठेवला पण त्यांचा सहकार्य पण त्यांचा पूर्ण आपण इथं संघाचा आहे. गावदी क्रिकेट संघाला देखील धन्यवाद देतो. तेवढं कमी आहे. तर ही व्यक्ती म्हटलं तर क्रिकेट असो राजकारण असो कारण या व्यक्तीच्या माध्यमातून 80% समाजसेवा आणि 20% राजकारण केलं जातं. तर प्रदीप मडवीला भरपूर असा मान आहे. भालगाव असो त्या व्यतिरिक्त गावं असो कारण दिलदार व्यक्तिमत्व आहे. पप्पू म्हात्रेचा उद्या वाढदिवस आहे. तो विवेक पुण्याचा गोलंदाजी मार्कवर धावसंख्या. समीर आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. हा चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट आहे. चेंडू खूप उंच गेला पाहिजे. झेल होतोय का चूक होत नाहीये. बिग विकेट. बघा षटकाराचं उत्तर किती चांगल्या प्रकारे दिले विवेकने. सागर बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज तन्मय येतोय. चला पिशोली संघ बघा सूचना करतात पंच जरा लक्ष द्या. संजय जरा थोडंसं फास्ट घ्या कारण पंच ताकीद देत आहेत. पंचांनी टायमिंग लावलाय अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जय पवार सातत्याने तुम्हाला ऑन करतायत. घड्याळकडे पाहत असतात कारण 25 मिनिटं त्यांनी टाइम सेट केलाय. तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण येतो वैयक्तिक पहिलं व संघाचं 30 षटक घेऊन येतोय. गिरीश येतोय. एक अतिशय चांगला आमचा गुणलेखक देखील आहे गिरीश. गिरीश आता कशा प्रकारे गोलंदाजी करतो. स्ट्रायकेला तन्मयीला आपण पाहू शकता. आता विजयला चांगली इनिंग खेळावी लागणार आहे कारण येणाऱ्या फलंदाजामध्ये अजून पद्माकर सारखा फलंदाज आहे. ऋषभ आहे. तन्मयीला आता प्रमोट केलंय. 4थ्या क्रमांकावर तन्मय आलाय. त्याच्या तन्मय कशा प्रकारे आता फलंदाजी करतो. गिरीश गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एंडकडून. स्ट्रायकेला तन्मय. हा चेंडू लाईन पाहावी लागणार यावेळेला. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू. जय पवार सर आम्हाला पण वाईट चिकून करतायत. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 27 धावा. पिसोली विपक्ष आपण तिसगावमध्ये सामना करतो. 2 बलाढ्य संघ ज्या विभागातील आपण इथं पलंगडी विभागातील अतिशय 2 ताकदवान संघ ते.
गिरीश गोलंदाजी मार्कस टाकला तन्मयला आपण पाहू शकता ऑन साईडला शॉट फाईन लेग शॉट लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला आपण क्षेत्रक्षण पाहू शकता हा चेंडू लॉफ केला यावेळेला चेंडू खूप उंच केला लांबी प्राप्त करतोय का पाहायचंय संजय येतोय प्रयत्न केले होते पण यावेळेला पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला चौकार संगीत ऐकवलंय तिसाई तिसगावची जत्रा आपण म्हटले तर भरपूर लांब लांबनं यात्रेकरू येतात या देवीच्या दर्शनासाठी आगरी समाजाचे आपण इथं लोक येतात कोळी लोक सुद्धा येतात आईला नवस बोलतात ते नवस फेडण्याचं काम केलं जातं त्यांच्या माध्यमातून तिसगावची आपण इथं जरीमारी देवी म्हणजे जागृत देवस्थान आहे तर गिरीश गोलंदाजी मार्कस टाकला तन्मय चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता वेग प्रचंड होता शॉट सिलेक्शन लवकर करतोय डॉट चेंडूची समाप्ती होते धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला तिसगाव संघाची प्रथम फलंदाजी 31 धावा 10 फल करते आहेत विजय काहीतरी बातचीत करतो यावेळेला कारण विजय एक सिनियर खेळाडू आहे आणि नो स्ट्राईकचा फलंदाज आपण म्हटलं तर आरशाचं काम करतोय तन्मयसाठी तिसरं षटक प्रगतीपथावर आहे गिरीश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करतो स्ट्राईक केला तन्मय आपण पाहू शकता गिरीश तू तन्मय राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय चेंडू इनसाइड एजच्या माध्यमातून चेंडू मागे सरकला यावेळेला शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे थोडंसं मिसफीड झाले पण एकच धाव मिळते धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता 32 धावा सागर गायकवाड बाद झाल्यानंतर संघर्ष करतोय हा संघ एक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय येणाऱ्या फलंदाजामध्ये अजून ऋषभ आहे पद्माकर आहे पण ह्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागणार आहे का इथून या षटकात जर धावा आल्या नाही तर दबाव निर्माण होईल त्यांच्यावर येणाऱ्या फलंदाजावर गिरीशचं कौतुक करेल खूप चांगली गोलंदाजी करतोय राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला विजय फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्र चेंडू जातो यावेळेला स्क्वेअर लेगला संजय येतो डीप मधनं चेंडूला फीड करतोय तोपर्यंत अवधी होता 2 धावा घेण्याचा धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला 34 धावा आपण पाहू शकता सुरेख गोलंदाजी करतोय गिरीश मोठे फटके मारू देत नाहीये गिरीश गोलंदाजी मार्क तिसर कधी पुढचा चेंडू सेकंडला सर्वात अनुभवी असा खेळाडू विजय गायकवाडला आपण पाहू शकता त्याने कित्येक वर्ष तिसगाव संघाची सेवा केली हा चेंडू पुन्हा एकदा व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू जातो याला शॉर्ट मिड विकेट रिझल्ट मध्ये 1 धाव कंप्लीट केले पाचच्या 2 धावा पूर्ण होतात का त्याच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत धाव संख्या 10 फल करते आपण पाहू शकता यावेळेला 36 धावा एक चेंडू अजूनही बाकी 12च्या सरासरी धावा कुठल्या यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार एक ककडवळी पक्ष दत्तकृपा वडवली सी मध्ये आपण सामना पाहणार आहोत 2 बलाढ्य संघ एक मलंगड विभागातील एक कल्याण डोंबिवली नगरीतील संघ फुलटॉस स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून करतो यावेळेला स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप मधनं आलाय संजय सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय काय फेक आहे बघा ऑन द स्टंप धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता यावेळेला 37 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर तिसगाव संघाची धावसंख्या आपण पाहू शकता गडी बाद झाले तब्बल जर विचार केला तर समीर आम्हाला माहिती 2 गडी बाद झालेत बघा ड्रिंक स्टॉल मैदानात जाऊ दे चला सामना सुरू करा धाव फलकाते आपण पाहू शकता 37 धावा 3 षटकाच्या समाप्तीत 2 गडी बाद बघा पाण्याची मागणी जर केली तर पाणी मिळेल जय पवार सर आपण पाहू शकता जय पॅनलचे 2 पंच शशांक म्हणजे नितीन या नावाने देखील परिचय शशांक या नावाने देखील परिचय संदीपचे एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू तर जय पवारला देखील आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा खेळाडूंना संधी मिळाली शहरी विभागातून खेळण्यासाठी तर गोलंदाजी मार्कवर येतो दुसऱ्या स्पेलमध्ये आपण पाहू शकता संजय येतो संजय पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो 2 अनुभवी खेळाडूंमध्ये आता सामना आपण पाहू शकता संजय तो विजय चेंडू चेंजा पेस बॅटने चेंडूला खेळायचा होता शप्पल होऊन मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला काढायचा डॉट चेंडूची समाप्ती आहे बघा संजयला माहिती आहे का विजय मोठे फटके केले त्यामुळे चेंजा पेस गती कमी करून चेंडू टाकलाय पुढे तर संजय हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडनं मारा करतो दुसऱ्या स्पेलमध्ये आलाय संजय खरं पहिल्या स्पेलमध्ये संजयने धावा दिल्या त्या 12 एक गडी सुद्धा बाद केलं 11 धावा देऊन हा चेंडू लॉफ केला यावेळेला चेंडू उंच आहे पायचा झेल होतो का झेल सुटतो यावेळेला शॉर्ट स्कोअर लेगचा क्षेत्ररक्षक आला होता
आणि झेल इथे सुटतो त्याच्याकडून आणि धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता ज्यावेळेला 39 धावा. इथून धावेंचा वेग वाढवणं फार गरजेचं आहे. 2च गडी बाद झाले आहेत. ऋषभ सारखा आक्रमक फलंदाज अजूनही बाकी आहे. पद्माकर देखील बाकी आहे. पण आता विजयला आता मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. एक्सिलेटर वाढवावा लागणार आहे. संजयचा कौतुक करतोय. सर्व एक गोलंदाजी करतोय संजय. राईट आर्म राऊंड तकडे मार करतोय. चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एजच्या माध्यमातून चेंडू मागे सरकतोय. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. संजय बघा लाईन आणि लेंथ बघा किती अचूक फेकतोय यावेळेला. ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. शॉर्ट पिच ओव्हर पिच चेंडू टाकत नाहीये. त्याला माहिती विजय प्रहार करेल. त्यामुळे विजय सारख्या फलंदाला संघर्ष करावा लागतोय. संजय पुणे तर गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड तिकडे मारा करतोय दुसऱ्या सेलमध्ये. वैयक्तिक दुसऱ्या संघात चौथं. स्टार्किंगला विजय गायकवाड. थोडंसं रनअपमध्ये आपण इथे प्रॉब्लेम येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जातोय. आज प्रत्येक खेळाडू आपण तर ट्रॅक शूज टी शर्ट क्रिकेटचा जो ड्रेस आहे तो ड्रेस प्रदान करूनच क्रिकेट खेळतोय. तर लाईट टेलिकास्ट आपण पाहू शकता. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. गावदी क्रिकेट संघ भाल आयोजित धर्मवीर चषक आलेल्या सर्व मानवण्याचे खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चेंडू खूप चांगला होता. इनसाइडच्या माध्यमातून चेंडू मागे सरकतो. यावेळेला संधी आहे इथं मात्र सांघिक यश मिळतं का पाहिजे. फलंदाज बाद. जे प्रदीप मडवीचं नाव निघतंय कारण त्याचं कारणच आहे. कारण का 80% समाजसेवा 20% राजकारण. क्रिकेट असो इतर कोणतेही कार्यक्रम असो धार्मिक कार्यक्रम असू दे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे प्रदीप मडवीचा हातभार नेहमी असतो त्या कार्यक्रमाला. संजय गोलंदाजी मार्गदर्शकला विजय. चेंडू सरळ बॅटने खेळून करतो. चेंडू जातो लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट केलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे कॅप्टन आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 40 धावा. संजयचं कौतुक करत सुरेख गोलंदाजी केली आतापर्यंत. 5 चेंडू फेकले आहेत. धावा दिल्यात फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या. सुरेख गोलंदाजी. कमबॅक बघा किती चांगल्या प्रकार केलं. स्टार्किंगला पद्माकर. 2 अनुभवी खेळाडू आता मैदानात आहेत. संजय चेंडू या वेळेला पंच वाईट खून करतायत. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 41 धावा. अजूनही जर विचार केला तर ह्यानंतर एक षटकमध्ये 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 50+ धावा होऊ शकतायत. त्यासाठी पद्माकर आणि विजयाला तर आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. जे प्रेक्षक इथे वर येऊन सामना पाहतात त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. ही स्पर्धा आपण पाहतात धर्मवीर चषक 2021. चेंडू पुन्हा एकदा पाटणे ऑन साईडला खेळायचं तर डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी. संजयने या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त 4. जर संजयची गोलंदाजी आवडली तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. सुरेख गोलंदाजी. बघा पाण्याची मागणी केली. शिवसैनिक शिवसैनिक एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तर अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला कॅप्टन येतोय गणेश येतोय. अच्छा गणेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय अंतिम षटकात. आणि विजय आणि आपले तर पद्माकर ही जोडी
कारण 50+ धावा करायच्या असेल तर आक्रमक फलंदाजी करावी लागणार आहे. कौतुक करेल मी संजयचं, काय गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त. आपण पाहिलं तर 15 धावा दिल्या आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. सुरेख टायमिंग बघायला मिळतं यावेळेला. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. खरं तिसाई आईचं गाणं सातत्याने आपण पाहिलं तर मॅचेस असतो, ऑर्केस्ट्रा असतो, हे गाणं गायलं जातं. का तिसगावाची आपण तर रक्षण करते झरीमरी आई. तसंख्यात हा फलकात आपण पाहू शकता 45. विजयला मात्र इथून बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. गणेश लेफ्टन फुल टॉस. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांनी नोची खुणी केली यावेळेला. एक धाव इथे कंप्लीट होते. एकूण 2 धावा मिळणार आहेत. एकूण 2 धावा आणि येणारा चेंडू फ्रीड असणार आहे. गणेशला आपण होतं यावेळेला दिशा प्राप्त होत नाही. वेगावरती मात्र गोलंदाजी करण्याचा जातो आणि कुठेतरी दिशेवरनं भरकटतोय. दशंक 47. चला काकाडा संघाचे संघनायक आणि दत्तकृपा वडवली सी संघाचे संघनायक टॉससाठी या. वडवली सी संघाचे संघनायक आलेले आहेत. गणेश गोलंदाजी मार्कवर लेफ्टन वर तिकडे मार्क होतोय. चेंडू ऑन साईडला खेळायचा यावेळेला. चेंडू हवे ते पण फ्रीचा चेंडू यावेळेला. फायनलच्या क्षेत्रक्षणी झेल पकडला होता यावेळेला. 1 धाव मिळते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता 48 धावा. नाराज होतं थोडंसं. संजयला माहिती आहे की या षटकात जर जास्ती धावा आल्या तर आपल्याला टार्गेट मोठं होऊ शकतोय. चेंडू सुरेख फटका यावेळेला. मिडॉन मिडॉनच्या मधनं चेंडू जातो यावेळेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय, त्याला बीट करून चेंडू जातो यावेळेला सीमारेषा पार, चौकार. गोलंदाजी खूप चांगली आहे या तिसगाव संघाकडे. नवोदित गोलंदाजांचा भरणा असलेले गोलंदाज आहेत. स्पिन आक्रमण चांगलं आहे. अजूनही चेंडू बाकी त्या षटकातील विचार केला तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गणेश लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतो. स्ट्राईकला विजय. ऑन साईडला खेळायचं तर यावेळी पडल्यानंतर चेंडूला बाहेर काढला यावेळेला. सुरेख गोलंदाजी. का संजय सांगतो की अशाच प्रकारचे तुला चेंडू फेकायचे आहेत. चांगलं कमबॅक. पण इथं गोलंदाजी मार्कवर गणेश लेफ्टन ऊर्ध्वकडे मारा करतोय. शेवटच्या पुढचा चेंडू फुल टॉस. चेंडूला फेकून देतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. साठी खूप चांगले फाईट करतो यावेळेला विजय. संघर्ष करतो आणि धावा देखील संघर्षाच्या माध्यमातून त्याला उपलब्ध होत आहेत. गणेश तू विजय. चेंडू यावेळेला लिडिंग घ्यायचे. पायचं झेल होते का फलंदाज बाद. षटक संपतं इथे. थँक्यू डीजे. बॉल घ्यायचे तर धावसंख्या धावपल 58 धावा. 59 धावांचं लक्ष असणार आहे. चला काकाडवाल संघाचे संघनायक या. गावदे काकाडवाल संघाचे संघनायक
महेश या एक अतिशय चांगला क्रिकेटर. तर सामना जेव्हा सुरू होईल तर जाऊया दुसऱ्या तडी आमचे साथी समालोचक नितीन कालेंच्याकडे. धन्यवाद. आपण प्रदीप भोईर साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभाचं टॉस करायचे. गोविंद भोईर साहेब. चला महेश यायचे. महेश मडवी गावदेवी काकडवलचे कॅप्टन महेश मडवी. तर बल्ली भोईर येत आहेत जे कॅप्टन आहेत गावदेवी काकडवाल संघाचे आणि त्यांना फाईट करेल तो दत्तकृपा वडवली. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल 5 ओव्हरची. गोविंद साहेबांच्या शुभाचं टॉस नक्कीच केला जाईल. इथे 58 धावा बनवल्यात. 59 धावांचं लक्ष येते पिसुलिया संघासमोर. पिसुली संघासाठी पारितोषिक असेल सलग 3 षटकारांसाठी कुमल भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे फक्त पिसुली संघासाठी. दोन षटकाच्या आत चेंडू हरवला फुटला तर नवीन हे लक्षात घ्या. 2 षटकानंतर जुना सामना बरोबर सुटला सरळ तर विकेट त्यांचा टॉसचा विचार केला जाईल. तर सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे पिसुली संघाच्या फलंदाजासाठी कोमल भोईर यांच्याकडनं. कोमल भोईर सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. 40 प्लसचे सुनील भोईर असतील आमचे खूप चांगले गायक सुद्धा आहेत. कारण 40 प्लसची स्पर्धा अक्षरशः गाजवली. स्वर्गीय सनी भाने स्मृती चषक आडवीच्या मैदानामध्ये त्यांनी चॅम्पियनशिप पटकावली होती ती पिसुली संघाने. सुनील भोईर नाना या नावाने ते प्रसिद्ध आहेत. जेवढे चांगले गायक आहेत तेवढे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. तर टॉस झालेला आहे. गावदेवी काकडवाल संघाने नाणेफेकी जिंकली. पहिल्या फेरीतील ती शेवटची मॅच असेल. आरबीएस उंबरठे संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय झालाय. तर लक्ष आपण पाहिलं तर 59 धावांचं आहे. 11.8च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत पिसुली संघाला दुसऱ्या सत्रामध्ये. ज्या गोलंदाजाचा उल्लेख मी मागच्या मॅच मध्ये केला होता गोलंदाज ऋषभ डावखऱ्याचा गोलंदाज सौरभला तुम्ही पाहिला आगासन संघामध्ये. तो गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनला गौरव आहेत. बघायचं नेहमी गौरव पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकतात. मात्र इथे थोडंसं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेट या खेळामध्ये बदल हवाय आणि तो बदल केलाय तिसगाव संघाने. पहिला चेंडू ऋषभचा फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती हा चौकार. धन्यवाद. तर गणेशच्या बॅटमधून चौकार आलाय बघा. प्रत्येक बिमर चेंडूवरती एक रिव्ह्यू तुमच्याकडे असेल. गणेशला माहिती आहे त्यामुळे गणेशने रिव्ह्यू घेतला नाहीये. गणेशही बरेच क्रिकेट खेळले आहेत आणि त्यांनाही माहिती आहे या स्पर्धेमध्ये एक रिव्ह्यू आहे नक्कीच. दहा सेकंदाच्या आत तो रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे. लक्षात घ्या. हे लक्षात मेन ठेवायचंय तुम्हाला. आणि गणेशच्या बॅटमधून चौकार आलाय. 9 सेकंडला मनोज जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते तेजस भोईर आमच्या सोबत आहेत. मानेरा एक्सप्रेस आणि इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार.
तर हातावरती नियंत्रण नाहीये बघा ऋषभच्या. ज्या वेगाने ते धावत येत आहेत, फुलटॉस चेंडू टाकतायत आणि पॉवर प्ले जर तुम्ही फुलटॉस चेंडू टाकले तर चौकार षटकारच तुम्हाला पाहायला मिळेल. सलग 3 षटकांसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे फक्त पिसुली संघासाठी कोमल भोईर यांच्याकडनं. 59चं टार्गेट आहे. सेकंडला गणेश ने 2 चेंडूमध्ये 2 चौका ठोकलेत. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट. हलकंसं अपील बघ, कॉट बियांचं अपील तुम्ही मेन पंचांकडे करू शकता आणि ऑफिशियल पंच आहेत जय पवार, त्यामुळे योग्य निर्णय तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने गणेश डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आली होती, त्यांची बॅट ग्राउंडिंग झाली खेळपट्टीवर, हे पंचांना चांगलं ठाऊक आहे, त्यामुळे योग्य निर्णय तुम्हाला पाहायला मिळतंय. अनेक स्पर्धामध्ये तुम्ही जय पवार पॅनल पाहायला मिळतं. याही स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. रत्नागिरीच्या स्पर्धेत सुद्धा तुम्ही पाहिलं, जी सुरू आहे स्पर्धा रत्नागिरी येथे, महत्वाची भूमिका असते पंचांची. चांगला चेंडू होता, मात्र ऋषभ एक धाव रोखू शकत नाहीये. धावा झालेत 9. क्या बात आहे. काशीनाथ सुद्धा भरपूर दिवसानंतर कमबॅक करतायत तिसगाव संघाकडे मध्ये. यष्टीच्या भूमिकेत आहेत. शॉर्ट थर्डमॅनला गौरव आहेत. शॉर्ट फाईन लेगला आपण शॉर्ट थर्डमॅनला आता अनिकेत आहेत, कारण की रायटी बॅट्समन आलेत. शॉर्ट फाईन लेगला गौरव आहेत. यष्टीरक्षक काशीनाथ आहे. अनेक वेळा आम्ही काशीनाथची फलंदाजी पाहिली आहे तिसगाव संघासाठी, मात्र थोडंसं लांब होते क्रिकेटपासून, मात्र आता पुन्हा ते कमबॅक करतायत तिसगाव संघामध्ये. ऋषभ इथे मात्र क्लीन बोल्ड, बॅटची थोडीशी कडा लागली आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का पिसवली संघाला. तर पहिला धक्का लागला इथे मात्र. विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज असेल तिसगाव संघासाठी. इकडे आई पालखीचे अध्यक्ष मनोज गायकवाड साहेबांकडनं 1,500 रुपयाचे कॅश प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी. तर क्रिकेट या खेळामध्ये बाळूवडील हॅट्रिक फक्त विकेटचीच असते. बऱ्याच वेळा काही लोक पारितोषिक लावतात, वारंवार समालोचकांना सूचनाही करतात, बाळू पाटील चौकाराच्या हॅट्रिकला 5,000, चौकार षटकारांच्या हॅट्रिकला 10,000. मात्र हॅट्रिक क्रिकेटमध्ये फक्त विकेटची असते. तुम्ही सलग 3 चौकार बोलू शकता, सलग 3 षटकार बोलू शकता. इथे यश मिळालंय गोलंदाज ऋषभला. 2 चौकार 1 सिंगल आल्यानंतर, आणि तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. इथे चेंडू हवेत आहे आणि संजय पाटील गोल्डन डक्सचा शिकार होईल. पहिल्याच चेंडूची बाद झालाय आणि हा लागणारा खूप मोठा धक्का टीम पिसवलीला. तर वा डीजे. तर पहिल्या षटकात 9 धावा आल्यात. 2 धक्के ऋषभने खूप चांगला कमबॅक केला. ऋषभला 2 चौकार लागल्यानंतर थोडीशी चर्चा त्याच्यासोबत केली काशीनाथने की तुला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. विजय गायकवाड सारखा अनुभवी खेळाडू या संघामध्ये, सागर गायकवाड जो बऱ्याचशा स्पर्धा खुल्या गटात नाही खेळत असतो, ते मार्गदर्शन खूप चांगलं मिळालं ऋषभला आणि त्यानंतर त्यांनी खूप चांगला कमबॅक केलाय. थोडंसं फास्ट खेळा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. गौरव येत आहेत दुसरं षटक घेऊन. 9 धावा झाल्यात. 50 धावा अजूनही करायच्या आहेत. सागरला माहिती आहे 24 चेंडूमध्ये 50 धावा इथे करायच्या सोप्या नाही आहेत, परिश्रम करावे लागतील त्यासाठी. गौरव येत आहेत दुसरं षटक घेऊन. 24 चेंडू आणि 50 धावांची गरज आहे. दत्तकृपा वडवली संघ पुढच्या मॅच मध्ये तुम्ही पाहू शकाल. शाहू पाटील शिडून
त्यांच्याकडनं त्या संघाला शुभेच्छा आल्या. त्यांनी या स्पर्धेचे आयोजक प्रदीप मडवी यांनाही शुभेच्छा आल्या आहेत. शाहू पाटील यांच्याकडनं जे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत शिडूनचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यानंतर आमचे गुप्ता सर असतील. इथे मात्र डॉट बॉल, चांगली गोलंदाजी. गोलंदाज गौरव, ज्या गोलंदाजाचा मी उल्लेख केला, बऱ्याचदा आम्ही गौरवची गोलंदाजी पाहिली आहे. वेरिएशन चांगलं आहे त्याच्याकडे, अचूक टप्पा आहे, वेग त्याच्याकडे भरपूर आहे. मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करेल. स्ट्राईक हेडला येतो विवेक. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः विजय गायकवाड झेल खाली येत आहेत आणि त्यांनी सोपा झेल टिकलाय आणि फलंदाज विवेकची खेळी इथे समाप्त होईल. तर इथे फलंदाज बाद झालाय. पहिला गडी 9 धावसंख्येवरती बाद झाला, दुसरा गडी 9 संख्येवरती बाद झाला, तिसराही गडी 9च या धावसंख्येवरती बाद झालाय. सुरुवात चांगली झाली होती, मात्र त्यानंतर ऋषभने चांगला कमबॅक केला. नाही तर गौरवला पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. दुसऱ्या चेंडूवरती पहिला चेंडू डॉट फेकला गौरवने. धावसंख्येती 9, 50 धावांची अजूनही गरज आहे आणि इथून चांगला खेळ करावा लागेल. भावेश आणि गणेश. गणेश शेवटपर्यंत आता खेळपट्टीवर थांबावं लागेल गणेशला. लेग बाईचा इशारा येतोय. गौरव अपील करतायत, मात्र पंचांनी पाहिलं चेंडूची पिचिंग काय होती. एक धाव काशीनाथ सांगतात. लेग स्टंपवर चेंडू होता. एक धाव मिळेल. 10 संख्या दुहेरी अंकामध्ये 10. 59 धावांचं लक्ष आहे. 10 धावा झाल्या आहेत. 49 अजूनही करायचे आहेत. मात्र गौरव ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, अचूक टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत, नाही इथून मोठे फटके खेळणं थोडंसं कठीण होत चाललंय आता पिसिवली संघासाठी. विजय गायकवाडने उपयुक्त खेळी केली या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. टायमिंग जुळलंय का? सागर गायकवाड आले होते, मात्र हा षटकार असेल लॉंग ऑनच्या वरून. सुपर षटकार. सागर गायकवाडने प्रयत्न खूप चांगले केले होते. झेल झालाही असता, मात्र ज्यावेळी वेगाने धावत येतो त्यावेळी असे झेल पकडणं कठीण आहे, चेंडू अडवणं कठीण आहे. मात्र प्रयत्न केले आणि प्रयत्नांना पारितोषिक असतं तर नक्कीच मिळालं असतं. इथे मात्र फटका चांगला आहे. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक होते विजय गायकवाड. चांगलं स्टॉप केलंय चेंडूला बघा. इथे फेकी खराब झाली होती. मेहुल आहेत. मेहुल थोडीशी घाई दाखवत आहेत. क्रिकेट या खेळामध्ये अति घाई संकटात तुम्हाला घेऊन जाऊ शकते. 17 धावा झाल्यात. 59 धावांचं लक्ष आहे. गणेश आणि भावेश एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. संदीप मडवी सुद्धा येत आहेत, ज्यांच्याकडनं प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड्रिंकची बॉटल तुम्हाला पाहायला मिळते. एक वेगळी संकल्पना. प्रत्येक स्पर्धेला आयोजकांना मात्र शुभेच्छा दिल्या जातात संदीप मडवी यांच्या माध्यमातून. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडूला उडवलाय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमा पार. गणेशच्या बॅट मधून येणारा हा तिसरा चौकार. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षक लावायचे. 2 षटकाचा खेळ संपलाय. तिसगाव संघ जास्त वेळ घेऊ नका. 21 धावा झाल्यात.
आणि आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 38 धावांची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच अजूनही 50-50 आहे. मॅच अजूनही दोन्ही संघाच्या बाजूला आहे. ऋषभ येत आहे दुसऱ्या स्पेलमध्ये, ज्या ऋषभने पहिल्या षटकात फक्त 9 धावा दिल्या होत्या. ऋषभ समालोचन कक्ष कडून फुलटॉस चेंडू होता, मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा इथे बघा वेगाने पूर्ण केल्या आहेत भावेश आणि गणेशने. 2 धावा मिळतात भावेशला. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावा झाल्यात त्या 23. 17 चेंडू 36 धावांची अजूनही गरज आहे. मॅच नेट टू नेट फाईट सुरू आहे. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूला आहे. 17 चेंडू मध्ये 36 करायचे आहेत. फटका चांगला आहे, मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत सागर गायकवाड, त्यामुळे 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 24. समीर आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. खूप चांगली माहिती आम्हाला देतात आणि ती माहिती आम्ही खेळाडू आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय. 16 चेंडू 35 धावांची आता गरज आहे. गणेश सलामी जापर्यंत अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 3 चौकार आलेत. गणेशला माहिती आहे मी जर शेवटपर्यंत मैदानात थांबलो, मी कॅप्टन आहे, ही मॅच मी फिनिश करेन, त्यामुळे तो संयमाने खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे थोडंसं परिश्रम तिसगाव संघालाही करावं लागते. विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे मनोज गायकवाड साहेबांकडनं. इथे चेंडू हवेत आहे. स्वतः ऋषभ आले होते, मात्र थोडे मध्ये थांबले. पुन्हा वेग घेतला होता, मात्र 2 धावा पुन्हा ऍड होतील. 2 धावसंख्या पुढे सरकते. धावपलका धावा लागतात त्या 26. 59 धावांचं लक्ष, म्हणजे 33 अजूनही करायचे येणाऱ्या 15 बॉलमध्ये. मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं RBS उंबार्डे संघाला 15 चेंडू 30 धावांची गरज होती. मॅच त्यांनी शेवटच्या चेंडूवरती जिंकली आणि दोन्ही मॅच समीर त्यांनी शेवटच्या चेंडूवरती जिंकलेत. आणि बघायचे धर्मवीर चषक मध्ये व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आणि त्याचा फायदा ते घेत आहेत का. इथे मात्र चांगला चेंडू होता, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली झाली होती, मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2च धावा मिळतील, लक्षात घ्या. धावसंख्या 28. 14 चेंडू 31 धावांची गरज. चौदा चेंडू आणि 31 धावांची गरज तुम्हाला पाहायला मिळते. बघायचे ऋषभला येणारे 2 चेंडू बाहुपडील चांगले फेकावे लागतील, कारण इथून ऋषभचा स्पेल समाप्त झाल्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज तिसगाव संघाला वापरावे लागतील. 1 षटक गौरवने फेकले. इथे ऋषभचं हे दुसरं षटक आहे, त्यानंतर 4थं आणि 5वं षटक हे फ्रेश त्यांना वापरावं लागेल. सौरभ सारखा सुद्धा गोलंदाज या संघामध्ये आहे. इथे वेगवान चेंडू होता, कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाज गणेशकडे, आणि इथे डॉट चेंडूची समाप्ती होईल. 13 चेंडू 31 धावांची गरज आहे. गावदेवी काकडवल संघाने नाणेफेकी जिंकली आहे पुढच्या मॅच मध्ये, आणि त्यांना फाईट करेल तो दत्तकृपा वडवली. ऋषभ गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळला नाही. मिड विकेटला सागर गायकवाड आहेत, त्यामुळे गणेशला आता मैदान सोडावं लागेल. आणि अजून एक यश मिळाले या मॅच मध्ये गोलंदाज ऋषभला, आणि फलंदाज होईल बाद.
आता चेंडू शिल्लक आहेत बाळू पाटीलला 12 धावा बनवायच्या आहेत 31. 12 चेंडू आणि 31 धावा. आता जे काय करायचंय ते भावेश आणि हरेशला नितीन राम म्हात्रे भालगाव यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. हरेश तर नरेश आहेत, स्कोरर हरेश सांगितलं हरकत नाहीये. नरेश आहेत. पण नरेश असा खेळाडू आहे जो या मॅचला कलाटणी देऊ शकतो. त्याच्याकडे फटके चांगले आहेत आणि स्लॉग ओव्हरमध्ये तो फलंदाजीला येतो, मॅच फिनिश करू शकतो तो. मध्ये इथे सिद्ध त्याला करावं लागेल. 12 मध्ये 31 करायचे आहेत. गोलंदाज सौरभ कशा प्रकारे गोलंदाजी करतील या मॅच मध्ये. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती हा पहिला धमाका. ज्या नरेशचा मी उल्लेख केला, नरेश या मॅचला कलाटणी देऊ शकतो. हा षटकार सलग 3 षटकांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे कोमल भोईर यांच्याकडनं. आणि हा खेळाडू बाळू पाटील षटकार मारू शकतो. नरेश तुम्ही पाहिलं तर फिटनेस खूप चांगलं आहे, बॉडी तुम्ही त्यांची पाहिली तर चेंडू बॅटच्या रेंज मध्ये आला तर नक्कीच षटकारच पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि आता 25 धावांची गरज आहे. इथे एज लागते आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच, हे क्रिकेटचं समीकरण असतं. आणि हा झेल मागात पडेल का आता तिसगाव टीमला, याचं उत्तर तुम्हाला मिळेल येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 चेंडू आणि आता 24 धावांची गरज आहे पिचुली संघाला. सामना बरोबर सुटल्या सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल. सौरभने षटकाराचं उत्तर दिलं होतं लगेच, मात्र झेल ड्रॉप झालाय. इथे फुल टॉस चेंडू होता, मात्र भावेश नक्कीच नाराज असतील या फटक्यावरती. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. चुका आणि चुका तुम्हाला पाहायला मिळत आहेत तिसगाव टीमच्या माध्यमातून. 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत. भावेश स्वतःवरती नाराज आहेत, कारण की भावेशला माहिती या चेंडूवरती षटकार किंवा चौकार यायला हवा होता. उलटा चेंडू त्यांनी जरूर मिस केला, मात्र 2 धावा मिळाल्यात. 9 चेंडू आणि 22 धावांची आता गरज आहे. धावा झाले 37, टार्गेट 59 आहे, म्हणजे 22 अजूनही करायचे आहेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सौरभ स्ट्राईक एंडला, भावेश त्याच्याही बॅटमध्ये एक षटकार आलाय, म्हणजे क्षमता त्याच्याही मध्ये आहे. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक सागर गायकवाड आहेत, त्यामुळे भावेशला माहिती इथे 2 धावा होणार नाहीये, त्यामुळे त्यांनी प्रयत्नही केला नाही. 1 धाव इथे मिळेल. 8 चेंडू आता 21 धावांची गरज आहे. एकाच एंडने ही स्पर्धा खेळवली जाते, त्यामुळे षटकार लवकर पाहायला मिळतात. वसार संघाचे बिग सपोर्टर विक्की फुलोरे यांचे आगमन झाले. चांगला चेंडू होता. सौरभ चांगला कमबॅक करते, जरी मिस फील्ड त्याच्या षटकात झाले असेल मात्र त्याचा प्रेशर त्यांनी घेतला नाहीये. आणि आता चेंडू शिल्लक आहेत ते 7. समीर आम्हाला माहिती असताना 20 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये 6 चेंडू 14 धावांची गरज असताना मॅच जिंकली आहे RBS उंबरडे संघाने. त्यामुळे इथे षटकार आला तर तेच समीकरण पुन्हा पाहायला मिळू शकतं. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. 7 चेंडू 20 धावांची गरज आहे. सौरभ सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होते आणि आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट आहे. दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. गावदेवी काकळवाला आणि दत्तकृपा वडवली आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन थांबायचे आपल्याला दोन्ही टीमला, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. आपल्याला सर्व सामने 5 षटकांचे कव्हर करायचे आहेत, त्यामुळे खेळाडूंचे सहकार्य गरजेचे आहे. बल्ली भोईर आपल्या खेळाडूंना घेऊन सज्ज राहायचंय, कारण गावदेवी काकळवा संघाने नाणेफेकी जिंकली.
तर नितीन राम म्हात्रे भालगाव यांचा इथे सत्कार केला जाईल. प्रदीप मडवी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते नितीन राम म्हात्रे यांचा सत्कार करायचा आहे. नितीन राम म्हात्रे यांचा इथे सत्कार केला जाईल. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. विकेट आपण पाहिले समीर तर पहिल्या सत्रात 30 गावचे 4 गेले होते, इथेही 4 गेलेत. टॉस पिसिवली संघाने जिंकले, त्यामुळे विकेट न गमावता 19 चालू शकतात. मात्र जर एखादी विकेट गेली तर 20च करावे लागते. आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज सागर गायकवाड. उत्तरशूच्या स्पर्धेत सुद्धा सागरने शेवटचं षटक फेकलं होतं, मॅचला कलाटणी देणार. पहिला चेंडू फुल टॉस, मात्र टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू सीमा पार जाईल. हात चौकार. बिपिन सिंग यांचाही सत्कार केला जाईल. आज बघायचंय बाळू, दत्तकृपा वडवलीचे बिग सपोर्टर हनुमान पाटील आलेत का. 5 चेंडू 16 धावांची इथे गरज आहे. सागर गायकवाड, इथे सागर गायकवाडचा चेंडू चांगला होता, इथे मेल फक्त सिंगल. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा करायच्यात 15. तिसरे पंच, दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, 4-4. टॉस नक्कीच तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे, मात्र विकेटची सूचना करतोय. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, 4-4. टॉस पिसिवली संघाने जिंकले. इथून विकेट न गमावता 14 धावा चालू शकतात, मात्र एखादी विकेट गेली तर धावा कंपल्सरी करावी लागतात. आणि तिसरे पंच निहाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतला जातोय, आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजीमध्ये आक्षेप घेतल्यानंतर तिसरे पंच येत आहेत. चार चेंडू 15 धावांची गरज. स्ट्राइक एंडला भावेश. इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. धावा झाल्या त्या 45. 3 चेंडू 14 धावांची गरज आहे. विकेट न गमावता 13 चालू शकतात. हेच समीकरण मोठी देसाईच्या स्पर्धेत होतं देसाई संघासमोर, मात्र प्रकाश म्हात्रेने 1 धाव करून दिली नाही देसाई संघाला. इथेही समीकरण तेच आहे. साई म्हात्रेच्या बॅट मधून तिथे षटकार आला होता, इथे नरेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. विकेट न गमावता 7 चालू शकतात पिसिवली संघाला. भावेश आणि नरेशच्या माहितीसाठी दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, 4-4. मात्र टॉस पिसिवली संघाने जिंकले. तिथून इथे 1 धाव आली, मात्र विकेट जर सॅक्रिफाईस झाली तर 7 कंपल्सरी येऊ शकतात. मात्र 2 चेंडू 8 धावांचं हेच समीकरण मी पाहिले बऱ्याच वेळा. आणि इथे मात्र विकेटचा पतंग. फलंदाज नरेश शिखे इथे समाप्त. 1 चेंडू आणि आता मात्र 8 धावा कंपल्सरी करायचे आहेत. बघा प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षक विनंती असेल प्रेक्षकांना थोडस संयम पाळा. तुमचं काही असेल मित्रांनो. सागर बघा आयोजक सूचना करतात आपल्या नका. 1 चेंडू 8 धावा कंपल्सरी. आणि इथे मात्र सामना जिंकलाय तो मैदानाच्या आतमध्ये नवीन 11 तिसगाव संघाने. हार्डलक पिशोली संघ मात्र दोन्ही संघाने लाईनअप करायचंय.
लाईनअप करायचंय, पिसुली संघ लाईनअप करायचंय आणि लाईनअप करायचंय. मेघनाथ थोडं सहकार्य करा. टिकटॉकवर आम्ही तुम्हाला भरपूर वेळा पाहिलंय मेघनाथ. आपण चांगले व्यक्ती आहेत, त्यामुळे असं करू नका. क्रिकेट खेळामध्ये हारजीत होईल. बावीस ना, बावीस बावीस ना. तर या मॅच मध्ये 24 धावांची उपयुक्त खेळी करणारा विजय गायकवाड ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक सिनियर खेळाडू. ऋषभने 2 षटकं टाकले, 3 गडी जरूर त्यांनी बाद केले. तर कोल्ड्रिंक सुद्धा आहे संदीप मडवी यांच्याकडनं. मॅन ऑफ द मॅच साठी एक टी शर्ट सुद्धा आहे. विजय थांबायचं थोडा, कारण या टीमचा एक सर्वात सिनियर खेळाडू आहे विजय गायकवाड आणि त्यांनी 24 धावांची उपयुक्त खेळी काढली.